अजित पवारांना 0, मग एकनाथ शिंदे किती जागा जिंकणार? उद्धव ठाकरेंच्या गटात खळबळ उडेल असा आकडा समोर आलाय। अजित पवारांच्या पक्षाला आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाला यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे। यापैकी लोकसभेत अजित पवारांना महायुतीत 4 जागा सुटल्या असून त्यापैकी एकाही जागेवर त्यांचे उमेदवार जिंकत नसल्याचा ओपिनियन पोल आता समोर आला आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भरघोस यश मिळेल असा आकडा समोर आला आहे। शिंदे यांच्या शिवसेनेला 9 ते 10 जागा जिंकता येतील असा अंदाज सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेला 9 ते 10 जागा दाखविण्यात आल्या आहेत। यामुळे शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईत दोन्ही गटांना 18 ते 20 जागा मिळणार आहेत। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा लढा असून महायुतीला 30 व महाविकास आघाडीला 18 जागा मिळणार असल्याचे दाखविण्यात आले आहे। यापैकी भाजपला 21 ते 22 जागा, शिंदे शिवसेनेला 9 ते 10 जागा दाखविण्यात आल्या आहेत। तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला 3, ठाकरे गट शिवसेना 9 ते 10 जागा व शरद पवार राष्ट्रवादीला 5 जागा दाखविण्यात आल्या आहेत। शिंदे यांची शिवसेना 11 ते 13 जागा लढवत आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 21 जागा लढवत आहे। यामुळे या ओपिनियन पोलची आकडेवारी पाहता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त असणार आहे। शिंदेचे 2 ते 3 उमेदवार पडण्याची शक्यता आहे, तर ठाकरेंचे निम्म्याहून अधिक उमेदवार पराभूत होताना दिसत आहेत। याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमचा सपोर्ट एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।